हेडलाईन नंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत। मनोरमा खेडकर यांच्या त्या व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यामध्ये मनोरमा खेडकर यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पिस्तुलाचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का हे देखील तपासलं जाणार आहे। तो व्हिडिओ कधीचा आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे। मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत, कारण या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यामध्ये मनोरमा खेडकर यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या संदर्भामध्ये हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे। सोबतच पिस्तुलाचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का या संदर्भात सुद्धा चौकशी केली जाईल। मात्र सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। माझी सहकारी प्रतीक्षा पारखे आपल्या सोबत आहेत। प्रतीक्षा, खरं तर ज्या प्रकारे मनोरमा खेडकर यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यानंतर पासलकर, मरगळ आणि कोंडे यांनी पुणे पोलिसांच्या ग्रामीण विभागामध्ये आज पुन्हा एकदा गुन्हा नोंद केलेला आहे, ज्याच्यामध्ये मनोरमा यांनी पिस्तूल दाखवून ही जागा हडपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबाबत त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्या पुढची सगळी जी प्रोसेस आहे, तपास आहे, ते पुणे ग्रामीण पोलिसांकडे आता सोपवण्यात आलेला आहे। परंतु हे प्रकरण जे आहे ते वर्षभरापूर्वी आहे। वर्षभरापूर्वी मनोरमा खेडकर यांनी त्या जागेवर जाऊन ते लँड हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता। शिवाय जबरदस्तीने या संपूर्ण जागेवर 7/12 मध्ये त्यांनी स्वतःचं नाव देखील त्याच्यामध्ये दाखल केलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच इथली जी लोक आहेत ती घाबरलेली आहेत, कारण की एका घरापासून दुसरं घर हे जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे। माळरानावर ही सगळी घरं आहेत आणि तिथलीच जमीन ही मनोरमा खेडकर यांनी हस्तगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जबरदस्तीने 7/12 मध्ये त्यांनी नाव नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवण्याचा देखील जो प्रयत्न केलेला आहे। आता या पूजा खेडकर या प्रकरणानंतर मनोरमा खेडकर यांच्या विरोधात ही सगळी माणसं एकवटून पुढे येऊन अगदी डेअरिंग करून यांच्या विरोधात यांनी ही नाव आणि हा गुन्हा नोंदवलेला आहे। कारण ज्या दहशतीखाली मनोरमा या लोकांवर बाउन्सर घेऊन ज्या प्रकारे ही दहशत निर्माण करत होते त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आज परत या ग्रामस्थांनी केलेलं आहे। ज्यांच्यावर खरंच हा अन्याय झालेला आहे या सगळ्या ग्रामस्थांनी आज पुणे ग्रामीण मध्ये धाव घेतलेली आहे आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पुढे पोलीस तपास करत आहे। मनोरमा खेडकर यांना बहुतेक या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक होऊ शकते। नक्कीच या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतं हे महत्त्वाचं असेल पाहणं। धन्यवाद या संदर्भातल्या सविस्तर माहिती।